पिंपरी चिंचवडमध्ये 18 वर्षीय तरुणीची धारदार शस्त्रानं वार करून हत्या। कोमल भरत जाधव असं हत्या झालेल्या 18 वर्षीय तरुणीचं नाव। दुचाकीवरून हेल्मेट घालून आलेल्या दोघांनी केली हत्या। पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेत केली 2 परप्रांतीय आरोपींना अटक। संबंध आणि आर्थिक व्यवहारातून शेजाऱ्यांनीच केली हत्या। परप्रांतीय मामाने भाच्याला सोबत घेत केली तरुणीची हत्या। नमस्कार, मी राजरत्न जोंधळे, टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत। पिंपरी चिंचवड शहरात 11 मे रोजी एका 18 वर्षीय तरुणीची धारदार शस्त्राने वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली। एका 18 वर्षीय तरुणीची एवढी निर्गुण हत्या का करण्यात आली याचं धक्कादायक कारण आता समोर आलंय। पिंपरी चिंचवड मधील वाल्लेकरवाडी परिसरात 18 वर्षीय तरुणी कोमल भरत जाधव हिची धारदार शस्त्राने वार करून दुचाकीवरून हेल्मेट घालून आलेल्या दोघांनी हत्या केली। या हत्येनं पिंपरी चिंचवड शहर हादरलं। रविवारी कोमल घरात होती, त्यावेळी बाईकवरून 2 जण आले। त्यांनी तिला घराबाहेर बोलावून घेतलं। कोमल घरातून बाहेर आली, ती समोर येताच आरोपींनी तिच्यावर धारदार शस्त्राने वार केले आणि यात तिचा जागेवरच मृत्यू झाला। पोलिसांनी घटनेची गंभीर दखल घेत आरोपीला शोधण्यासाठी वेगाने तपास सुरू केला आणि 2 आरोपींना बेड्या ठोकल्या। काल संध्याकाळी वाल्लेकरवाडी चिंचवड येथे 8:15च्या सुमारास एक अत्यंत धक्कादायक प्रकार झालेला आहे। त्याच्यामध्ये 2 इसमांनी अल्पवयीन तरुणीस चाकूने भोगसून ठार केल्याची घटना घडलेली आहे। त्या अनुषंगाने सदर गुन्हा हा गंभीर असल्याने माननीय पोलीस आयुक्त तसेच माननीय DCP झोन 1 यांनी तात्काळ त्याची दखल घेतली। आम्ही गुन्ह्याच्या अनुषंगाने संवेदनशील लक्ष घेऊन विविध पथकं तयार केली आणि घटनेवरनं प्राथमिकदृष्ट्या असं लक्षात आलं की आरोपी हे जे आहेत त्या मुलीचे परिचित आहेत। त्या अनुषंगाने थोडं तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या अधिकारी यांनी आम्ही 2 आरोपींना ताब्यात घेतलेलं आहे। दोन्ही आरोपी मेजर आहेत आणि चौकशी दरम्यान त्यांनी गुन्ह्याची कबुली दिलेली आहे। सदर गुन्ह्याबाबत आता अधिक चौकशी चालू आहे। नक्की काय संबंध होते आरोपी आणि या मुलीचे आणि कोणत्या वादातनं ही हत्या झाली असं पाहतोय? आरोपींना आम्ही रात्री उशिरा ताब्यात घेतलेला आहे। अजून त्याची चौकशी अपूर्ण आहे, पण मुख्य आरोपी जो आहे उदयभान यादव हा शेजारीच राहणार आहे आणि त्यांचे नेमके काय संबंध होते, प्रथमदर्शनी काय आर्थिक व्यवहार होते का, या संदर्भात सविस्तर चौकशी चालू आहे। तपासाअंती काय लवकरच निष्पन्न होईल। या प्रकरणी उत्तर प्रदेशचा रहिवासी असलेल्या 45 वर्षीय मुख्य आरोपी उदयभान यादव आणि त्याच्या सख्ख्या भाच्याला पोलिसांनी अटक केली। मयत तरुणी आणि आरोपी उदयभान यादव शेजारी राहत होते। दोघांमध्ये संबंध होते। यातून दोघांमध्ये काही आर्थिक व्यवहार देखील झाले असल्याची माहिती पोलिसांनी दिली। यात संबंधातून निर्माण झालेल्या वादामुळे आरोपींनी कट रचून कोमलची हत्या केल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केलाय। खून झालेली तरुणी कोमल जाधव ही पिंपरी चिंचवडच्या वाल्लेकरवाडी परिसरात आपल्या कुटुंबासोबत वास्तव्यास होती। उदयभान यादव हा देखील तिच्या शेजारी वास्तव्यास होता। या दोघांमध्ये आर्थिक वाद झाले होते आणि या वादातूनच उदयभान यानं कोमलला संपवण्याचा निर्णय, आपल्या भाच्याच्या मदतीनं डोक्यात हेल्मेट घालून तो कोमलच्या घराखाली आला आणि कोमलला बोरावून त्यानं धारदार शस्त्राने कोमलवर हल्ला चढवला। यातच तिचा जीव गेलाय। परराज्यातील मामा भाच्यांनी 18 वर्षीय कोमल जाधव हिची दुचाकीवरून हेल्मेट घालून येत धारदार शस्त्राने सपासप वार करून हत्या केली। आरोपींनी चेहरा ओळखू येऊ नये यासाठी दोन्ही आरोपींनी हेल्मेट घातले होते, परंतु सदर घटनेचं सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेऊन 2 परप्रांतीय आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून कसून तपास सुरू आहे। त्याचबरोबर या हत्येमध्ये इतर कोण कोण सहभागी होतं आणि या हत्येची नेमकी कारणं काय आहेत, त्यांच्यामध्ये कशा पद्धतीचे आर्थिक व्यवहार झाले होते याचा शोधही पोलीस आता घेत आहेत। पोलीस तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार मयत कोमल जाधव आणि आरोपी उदयभान यांच्यामध्ये
पूर्वीपासूनचे संबंध होते, हे दोघे एकमेकांचे शेजारी सुद्धा होते आणि यांच्यामध्ये काही दिवसांपूर्वीपासून आर्थिक व्यवहार सुद्धा होते। याच सगळ्या व्यवहारातून या दोघांमध्ये सतत वाद होत होते। या वादातूनच अखेर उदय भान याने त्याच्या भाच्याच्या मदतीने अर्थात अभिषेक यादव याच्या मदतीने कोमलची निर्घृणपणे हत्या केली। या प्रकरणामुळे संपूर्ण वाल्हेकरवाडी असेल किंवा पिंपरी चिंचवडचा परिसर असेल, या परिसरामध्ये एकच दहशतीचं वातावरण पसरलेलं आहे, कारण अवघ्या 18 वर्षांच्या मुलीचा यामध्ये दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। तिचा निर्घृणपणे खून करण्यात आलाय आणि या प्रकरणानंतर पुन्हा एकदा पिंपरी चिंचवड शहरातील वाढती गुन्हेगारीचा प्रश्न जो आहे तो ऐरणीवर आला। या गुन्हेगारांना आळा कोण घालणार हा प्रश्न सुद्धा सर्वसामान्य जनतेकडून विचारला जातोय। कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे। 25 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर। रोबोटिक पद्धतीने वेदनारहित मोतीबिंदू शस्त्रक्रिया, तेही विना टाका व विना इंजेक्शन। मेडिक्लेमची सुविधा व सेम डे डिस्चार्ज। लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त 10 मिनिटात। काचबिंदू, रेटिना, ड्राय आय, मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर। CTR कंपनी जवळ, विमान नगर, नगर रोड, पुणे। संपर्क 8888173100।